रत्नागिरी जिल्ह्यामधील महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग, अन्न आणि औषध प्रशासन विभाग या चारही विभागांचा आढावा राज्यमंत्री म्हणून आज मी घेतला। आढावा घेत असताना माननीय बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून, त्यानंतर संबंधित माझ्याकडे राज्यमंत्री म्हणून जी खाती आहेत, ह्या खात्याच्या अंतर्गत जे काही आमच्या शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर दौरे करत असताना अनेक जिल्ह्यांचा मी आढावा आजपर्यंत घेतला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा हा घेण्याचा आज प्रयोजन केल्याच्या नंतर ज्या काही त्रुटी आढळल्या त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने विशेषतः घरकुलांची बांधकामं चालू असताना त्यांना 5 बरास जी मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे त्या बाबतीतली अंमलबजावणी ही समाधानकारक नाही, तर त्याची अंमलबजावणी ही जिल्ह्यामध्ये अग्रेसरपणे झाली पाहिजे। त्याकरता आवश्यक असल्यास जे काही शासन स्तरावरनं काही निर्णय बदलायची आवश्यकता असेल किंवा नवीन निर्णय घ्यायची आवश्यकता असेल तर ती देखील आमची तयारी आहे, परंतु त्या बाबतीतली अधिकाऱ्यांची उदासीनता नक्कीच त्या बाबतीमध्ये मी नाराजी व्यक्त केली। तसे मी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन ही 5 बरास मोफत वाळू ही घरकुलासाठी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्या असं सूचना मी केलेल्या आहेत। दुसरं आपल्याला माहिती आहे की तहसीलदार स्तरावरती, प्रांताधिकारी स्तरावरती अनेक वर्ष काही केसेस ह्या प्रलंबित राहतात। एकेका केसेसची सुनावणी 4-4, 5-5 वेळा तारखा दिल्या जातात आणि केसेस ह्या प्रलंबित राहतात। त्यामुळे लाभार्थीची किंवा तिथे ज्यांच्या बाबतीमध्ये ही सुनावणी चालू आहे त्यांची पिळवणूक होते आणि या बाबतीतल्या या केसेसची पेंडन्सी ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना, शक्यतो जास्तीत जास्त 2 सुनावणीमध्ये आपण हा विषय संपवले पाहिजे। आता जर आपण कायदा करून हायकोर्टामध्ये देखील आपण जास्तीत जास्त 2 ॲडजॉर्नमेंटच्या आपण आता कायदा केलेला आहे। मला वाटतं त्याच धर्तीवरती ह्या सगळ्या केसेस ज्या कुठल्या कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स आहेत यामध्ये देखील जास्तीत जास्त 2 ॲडजॉर्नमेंट घ्यावे आणि ह्या सगळ्या केसेस पेंडन्सी पूर्ण कराव्यात। दुसरं एक बाब माझ्या लक्षात आलेली आहे की सर्वसामान्य नागरिकांची सर्वात जास्त पिळवणूक कुठे होत असेल तर ती मंडळ अधिकारी आणि तलाठी स्तरावरती होते। तक्रारी करणं, स्वतःच तक्रारी करायला लावणं आणि चौकशीच्या नावाखाली जी काही तिथे जे काही करप्शन होते त्याला कंट्रोलमध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मी आज सूचना केलेल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांचं जेवढं त्यांचं दप्तर आहे हे दप्तर क्रॉस व्हेरिफिकेशनच्या द्वारे आम्ही आता तपासाला आम्ही सुरुवात करणार आहोत। म्हणजे खेडमधल्या असलेल्या मंडळ अधिकाऱ्याकडे त्याचं जे दप्तर आहे ते लांजामधला एक जबाबदारी अधिकारी येईल आणि ते संपूर्ण त्याचं दप्तर तपासेल, म्हणजे पूर्णपणे चौकशी केली जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावरती तिथल्या तिथेच कारवाईचे आदेश आम्ही दिलेले आहेत। परंतु महाराष्ट्रामध्ये देखील आपण हे राबवण्या बाबतीमध्ये सन्माननीय अपर मुख्य सचिव खारगे साहेबांना देखील मी पत्रव्यवहारांना देखील कळवलेलं आहे, त्यासोबत हे राज्यामध्ये देखील राबवलं जाईल। परंतु याची सुरुवातच मी रत्नागिरी जिल्ह्यापासून करायचे आदेश हे मी आज दिलेले आहेत। दुसरं ETS मोजणी खाणी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नियमितरित्या ETS मोजणी झाली पाहिजे आणि त्या बाबतीच्या देखील सूचना या मी दिलेल्या आहेत, जेणेकरून सरकारचं कुठेही नुकसान होणार नाही, आर्थिक नुकसान होणार नाही। रॉयल्टी जर का कुठे चोरी होत असेल तर त्या बाबतीत देखील कारवाई ETS मोजणीच्या द्वारे ती समोर येईल आणि त्याच्यावरती मग त्याची अंमलबजावणी करता येईल। मनरेगामध्ये देखील मी अनेक वेळा पाहतो की जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मनरेगामध्ये कमीत कमी कामं कशी होतील असा प्रयत्न केला जातो। त्याला अनेक कारणं आहेत, परंतु ही उदासीनता चालणार नाही, आम्ही खपून घेणार नाही असे स्पष्ट आदेश निर्देश मी आज दिलेले आहेत आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त कामांमध्ये अजून ह्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे। शौचालय विशेषतः जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेली शौचालय ही अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहेत, ते शौचालयांची बांधकामं झाली पाहिजेत। त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांची मदत घेऊन उद्योग विभागाच्या मार्फत CSR फंड आणून देखील अगदी शौचालय कशा पद्धतीने बांधता येतील आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषद COना मी आदेश दिलेला आहे की शाळांमध्ये असलेली जी काही शौचालय आहेत ह्याचं ऑडिट करा
आणि ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला तुम्ही सादर करा आणि त्यानंतर एक ऑडिटच्या आधारे एक ह्याचा विकास शौचालय बांधकाम करण्याचा एक आराखडा तयार करा आणि त्याला मग CSR फंड आणि अन्य ज्या योजना आहेत त्यामार्फत ही सगळी शौचालय बांधण्याचं आम्ही नियोजन करतोय. दुसरं, एकंदरीत 4 विभागांचा आज आढावा घेत असताना याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. काही ठिकाणी आता मगाशी मी तिथे वाळूचा जो उल्लेख सांगितला, म्हणजे 5 ब्रास वाळू ही जी घरकुलाच्या बांधकामाकरिता उपलब्ध करून द्यायची, याच्यामध्ये ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग हे दोन्ही विभागांनी मिळून काम करणं आवश्यक आहे. तर मला वाटतं ह्यामध्ये आपण अजून एक त्रुटी आमच्या लक्षात आली की कोकणामध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये या विशेषतः 3 जिल्ह्यांमध्ये वाळूचे घाटच कुठे मंजूर नाही आहेत. म्हणजे जिथे नदी प्रवाह नॅचरल आहे, जिथे नद्या वाहत आहेत त्या ठिकाणी वाळू साठा जर का असेल तर जसं आपण खाडीमध्ये आपण वाळूघाट मंजूर करतो तशाच पद्धतीने नदीमध्ये देखील वाळू असेल तर त्याचा देखील आपण अधिकृत त्याला मंजुरी आणून त्या नदीची वाळूचा उपयोग देखील आपण घरकुलाकरता करून घेऊ शकतोय. तर त्यासाठीचे देखील वाळू घाटाच्या मंजुरी करता देखील अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश हे आज आपण दिलेले आहेत. अन्ननागरी पुरवठा विभागामध्ये गोडाऊनमध्ये आपण अनेक वेळा आम्ही पाहतोय की दुकानदारांपर्यंत, रास्त दुकानदारांपर्यंत जे काही धान्य यायचं आहे अजूनही आज 21 तारीख आलेली असताना देखील अजूनही काही दुकानामध्ये धान्य पोहोचलेलं नाही. तर लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार कधी? आणि म्हणून त्याची दखल घेत जे काही FCIच्या ज्या गोडाऊनमधनं उशिरा धान्य येते त्याची नेमकी कारणं काय, तिथे जे काही माथाडींचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे काही प्रलंबित विलंब होतोय किंवा जिल्हा स्तरावरनं ज्या काही चुका होत आहेत, काही ठिकाणी ट्रान्सपोर्ट जे करतायत त्यांच्या काही चुका आहेत. काही ठिकाणी मी आज ट्रान्सपोर्टर बदलण्याचे देखील मी आदेश दिलेले आहेत. त्यांच्या दिरंगाईमुळे देखील रास्त दुकानदारांपर्यंत धान्य उशिरा पोहोचतंय. मग इथे अजिबात दिरंगाई चालणार नाही. अंत्योदय यादी असू द्या किंवा नसू द्या, परंतु धान्य त्या दुकानदारांपर्यंत वेळेत पोहोचलं पाहिजे, जे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेत गेलं पाहिजे. आता उत्सव येतोय, पुढच्या उत्सवाच्या दिनामध्ये देखील हा विलंब झाला तर नक्कीच जनतेचा रोष शेवटी आम्हाला अंगावर घ्यावा लागेल. म्हणून अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष द्यावं आणि गोडाऊनच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करून ट्रान्सपोर्टच्या ज्या समस्या आहेत, जे आम्ही आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करून त्या ठिकाणी धान्य हे व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं धान्य हे वेळेत पोहोचावं ह्याकरता तिथे उपाययोजना कराव्या, अशा सूचना आम्ही आज केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या बाबतीत देखील नक्कीच काही बदल करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देखील त्याची देखील नोंद हे मी घेतलेली आहे. जे काही अधिकारी ह्याच्यामध्ये आज दिरंगाई करतील किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्यावरती कारवाईचा बडगा 100% आम्ही उगारू आणि जे काही शासनाचे आदेश आहेत त्याचं पालन हे तंतोतंत झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या बाबतीतला सूचना ह्या मी केलेल्या आहेत. आणि आज रत्नागिरी जिल्ह्याचा मी माझ्या 4 या विभागाचं जे ग्रामीण विभागाशी संबंधित आहे त्याचा मी आढावा घेतलाय. पुन्हा 6 महिन्यानंतर मी पुन्हा आढावा घेणार आहे. ह्याच्यामध्ये प्रोग्रेस काय आहे, किती आहे याचं पूर्णपणे आकलन ह्याचं दर महिन्यानंतर माझ्याकडे मी अहवाल घेणार आहे. दर 6 महिन्यानंतर मी याचा आढावा देखील घेणार आहे.